संदीप देशपांडेजी आणि माझे शिवसेनेतले सहकारी उपनेते पक्षाचे दत्ताअण्णा गायकवाड, नाना गायकवाड, वसंतराव विखे, खासदार राजाभाऊ राजे, टी.जी. सूर्यवंशी आणि दिनकरराव पाटील कारण आजच्या या संपूर्ण मोर्चामधलं जे हायलाईट होतं ते दिनकरराव पाटील तुमच्या तोंडून निघाले. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर फोटो काढून चालत नाही, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी असावा आणि जे समोर दोन्ही बाजूने जे सैनिक बसले त्यांच्या रक्तात शिवाजी, त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी म्हणजे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले. हा जनाक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो. हा इशारा देण्यासाठी आम्ही होतो. आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले, मुंबई पोलीस आयुक्त, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का? त्यांचं म्हणणं आहे, मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे झालेलाच आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का होतात? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली ते नाशिकमध्ये दिसतात. महिलांवर अत्याचार. या नाशिकसह महाराष्ट्रात या दिवसानंतर एवढं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणाने जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आमचा अंत पाहू नका. मगासपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून. हा राहुल धोत्रे तरुण मुलगा, त्याची हत्या ज्या निर्घृणपणे केली, कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे. कुठे गेला हा उपमुख्यमंत्री? कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे. पण तुमचा एक नगरसेवक खूप करून फरारी होतो. तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो खऱ्या रस्त्याने. हा त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात टाकलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत असेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात. या तरुण मुलांच्या हत्या 40 खून झाले या शहरामध्ये. सावरकरांने पण हत्या केला देशाच्या स्वातंत्र्यासाठी. बरं का, तुम्ही नावं घेतली काने सावरकर. पण आता ज्या हत्या होत आहे त्या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, हे नाशिकचं चरित्र आहे. ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेल्या रामायणाचा आणि आढावा मागितला, नाशिकमध्ये काय झालं करा दत्ताना, ही नाशिक आपल्याला बदलायचं. आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात या टोप्यात त्याचा लिहिलाय संयुक्त मोर्चा. यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार. आता काय व्हायचं राहिलं? दोन भाऊ एकत्र आले. हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे. दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकऱ्यांच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकचा संदेश. फार मोठ्या संख्येने नाशिकच्या रस्त्यावर उतरले, मी त्यांचा आभारी आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आपल्या सगळ्यांचा मायबाप हा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे. त्याच्यामुळे
आम्ही इतकंच सांगतो, यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल. नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, मला असं सगळ्या नेत्यांनी सांगितलं. हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल. जिल्हा परिषदा येतील, नगरपालिका येतील, वोट चोरी करून आलेलं सरकार आहे सुद्धा बोगस. नाशिकमध्ये हे 3-3, 4-4 आमदार शक्य आहे का जिंकणं? काय त्यांनी मोठी अशी क्रांती केली होती? चोऱ्या माऱ्या, वोट चोऱ्या करून जे सरकार सत्तेवर आला, इकडे आमदार निवडून आलेला आहे, त्यांना आपण घालवू. पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताब्यात घेतली पाहिजे. तो आम्हाला हे चित्र आपल्याला राज्याच्या बदलायची जबाबदारी नाशिकपासून आपण सुरू करू. पुन्हा एकदा या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्यकर्ते त्यांचं मी मनापासून आभारी. या जनाक्रोश पक्षातून फक्त नाशिकला नाही तर राज्याच्या सरकारपुढे आपण आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.